नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.एम.आर नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, डी.एम.आर नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर जे आहे आपण डेली नवीन अपडेट टाकत असतो. तर आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. DDHS जे आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस जे आहे, तर याचा नवीन आर जो आहे तो आलेला आहे. आत्ताच पब्लिश झालेला आहे, जस्ट आजच. तर तो आर जो आहे यामध्ये कोणत्या कोणत्या पदाचे आर जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर पहा, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलेलं आहे की प्रत्येक विभागाला त्यांनी सूचना दिल्या होत्या की जुने जे आहेत पदभरतीचे ते सर्व बदलले पाहिजे, ते चेंज झाले पाहिजे आणि नवीन तयार करा. नवीन रूल जे आहेत रिक्रुटमेंटचे बनवा. त्यानुसार हे नवीन प्रत्येक विभाग बनवण्यामध्ये तयारी आहे, चालू आहे, तयार होत आहेत प्रत्येक विभागाचे. तर यामध्ये DDHS जे आहे अकोला त्याचे पण हे नवीन आलेले आहेत. तर कोणते कोणते पदे आहेत ते सर्व आपण व्हिडिओ पाहून घेणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिला तर सर्व माहिती डिटेलमध्ये भेटेल. हे निघताय म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर हे येत असतील तर हे भरतीचे एक संकेत असतात. ठीक आहे. तर भविष्यामध्ये ही भरती लवकरच येणार आहे, त्यासाठी हे पब्लिश होत आहे. तर जे कोणी अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची नोटीस असेल की अभ्यास लवकर करा, अभ्यास स्टार्ट करा. अभ्यास जर चालू केला नसेल तर कारण संधी तुम्हाला ही एकदाच भेटणार आहे. जर तुम्ही यावेळेस ह्या संधीला गमावलं तर नंतर मग मोस्टली MPSC सर्व एक्झाम कंडक्ट करणार आहे, मग त्यामध्ये लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी आत्ताच सरळ सेवेमार्फत जे IBPS TCS वगैरे घेते त्यामध्ये चान्सेस अभ्यास करून लागण्याचे जास्त आहेत, तर ते तुम्ही करू शकता. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अकोलाचे नवीन त्यामध्ये कोणते कोणते पद आहेत. तर पहा, यामध्ये अगोदर सुरुवातीला पदे पाहून घेऊ. कॅडर अलॉटेड टू आवर डिव्हिजन्स, त्यांच्या डिव्हिजनला कोणते कोणते कॅडर अलॉट झालेले आहेत. त्यामध्ये हाऊस अँड लिनन कीपर म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये जे लिनन असते, म्हणजे जे गाऊन असतील, त्यानंतर मग त्यामध्ये सर्जिकल असतील किंवा मग ॲब्डोमिन असतील किंवा मग गाऊन वगैरे जे काही लिननच्या वस्तू आहेत त्या पदासाठी हा पोस्ट असतो. त्या वस्तू सांभाळण्यासाठी हा हाऊस अँड लिनन कीपर पोस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टोअर कीपर, जे स्टोअर रूमचे वगैरे जी काही इंडेड लागणारे वस्तू आहेत त्यांच्यासाठी हे पद आहे. त्यानंतर पहा लॅबोरेटरी, ज्यांचं लॅबोरेटरीमध्ये झालेलं आहे शिक्षण वगैरे त्यांच्यासाठी हे या ठिकाणी दिलेले. त्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. त्यानंतर पुढचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो लॅबोरेटरी असिस्टंट आहे, एक्सरे टेक्निशियन आणि सायंटिफिक ऑफिसर. त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन, त्यानंतर ब्लड बँक जे आहे सायंटिफिक ऑफिसर. फार्मसी ऑफिसर एक खूप महत्त्वाचं पद यामध्ये, परत फार्मसी ऑफिसर जे आहे याचं पण यामध्ये आहे. त्यानंतर सिनियर फार्मसी ऑफिसर जे आहे ते पण पद यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डायटिशियन आणि हेल्थ सुपरवायझर. तर असे एवढे पद आहेत जे की DDHS अकोला जे आहे या विभागाच्या मार्फत जे आहेत निघालेले आहेत. या विभागाला त्यांनी कॅडर एवढे अलॉट केलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आता एवढ्या पदाचे जे आहेत नवीन भरती रिक्रुटमेंट रूल्स आलेले आहेत एवढ्या पदांचे. तर हे पद जे आहेत आपण हे 1 बाय 1 पाहून घेणार आहे. कोणत्या पदासाठी काय शिक्षण लागणार आहे, त्यानंतर त्यांची सॅलरी किती असणार आहे, कोणत्या पदासाठी, फार्मसी ऑफिसरसाठी किंवा मग स्टोअर लिनन कीपरसाठी, ह्या सर्व पदासाठी आपण 1 बाय 1 पाहून घेऊ. तर पहा, सुरुवातीला पहिलं जे आहे यामध्ये हाऊस कीपर आणि लिनन कीपर. यामध्ये पहा जवळपास तुमची पे मेट्रिक्स जे आहे S6 आहे. S6 काय असते पहा, S जे असतं हे तुमचं वेतन स्तर असते. म्हणजे S1 असेल तर सेवकसाठी, S2 त्यामध्ये थोडंसं मोठ्या पदासाठी, S3 त्यापेक्षा थोडंसं मोठ्या पदासाठी. त्यामध्ये S6 जे आहे हे या S6 जे आहे हाऊस आणि लिनन कीपरसाठी दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला पगार जे असणार आहे 19,900 ते 6,300 हे तुमचं बेसिक या ठिकाणी हे तुमचं पगार ठरेल. यामध्ये तुम्हाला तुमचं जे आहे शिक्षण काय लागेल यासाठी तुम्हाला या पदासाठी जर पहिलं आहे सेकंडरी
तुमचं पास असणं गरजेचं आहे शिक्षण यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर म्हणजेच यामध्ये सेकंडरी बोर्डचं तुम्हाला शिक्षण असणं गरजेचं आहे. हॅव अ प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग, यामध्ये काहीच जास्त मोठी अट केली नाही आहे. तुमचं 10वी आणि 12वी हे पास असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या पदासाठी याच्या ठिकाणी बेसिक जे आहे प्रेझेंट RR होतं, त्यानंतर रिवाइज्ड RR जे आहे अगोदरचं होतं. रिवाइजमध्ये आता काय केलेलं आहे पहा, एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग इंग्लिश अँड मराठी 30, ठीक आहे, लिमिट जे आहे दिलेली आहे याच्यामध्ये, स्पीड लिमिट. आता यामध्ये हा बदल झालेला आहे पहा, हा खूप महत्त्वाचा बदल आहे. अगोदर 10वी 12वीवर हे स्टोअर आणि लिनन कीपर पद घेतलं जात होतं, आता तसं नाही आहे. या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट जे आहे असं या ठिकाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे स्टोअर कम लिनन कीपर, यामध्ये पण S6च आहे. यामध्ये सध्याचं जे होतं चालू यामध्ये 10वी आणि 12वी पास असणं गरजेचं होतं. त्यानंतर मग मराठी टायपिंग जे आहे याचं 30 वर्ड्स पर मिनिट होतं, जे की आणि हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स म्हणजे अगोदर कामाचा अनुभव असणं गरजेचं हो या पदासाठी. आता नवीन याच्यानुसार ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि 30 जे आहे त्यांची मराठीमध्ये स्पीड लिमिट असली पाहिजे पर मिनिटची आहे बरं. 30 जे आहे पर मिनिटची आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर यामध्ये रिझन काय दिलेलं आहे पहा, रिझन दिलेलं आहे ॲज अबोव कॅटेगरी इज हॅव्हिंग क्वालिफिकेशन ऑफ 10th अँड देर इज अ गेटिंग पे स्केल ऑफ S6 बट फॉर द ग्रुप D qualification required is 10th and pay scale is S1. For junior clerk the pay scale is S6 and qualification is graduate. So hence we are suggesting change in RR. तर या ठिकाणी एक खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे. हा पॉईंट खूप कॉमन आणि खूप महत्त्वाचा आहे, लक्षात असणं खूप गरजेचं आहे. पहा, या पदाला पुढे चालून तुम्हाला हे पद जे आहे प्रमोशन होईल. मग प्रमोशन झाल्यावर हे पद जे आहे क्लर्कसाठी जाईल. क्लर्कला गेल्यावर क्लर्कची सॅलरी जी असते S6मध्ये असते, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी ग्रॅज्युएट असतो. या ठिकाणी सध्या जे आहे तुम्हाला आता जे आहे सध्या ते या ठिकाणी काय मागते, ग्रॅज्युएट मागते आणि स्पीड लिमिट जे आहे पर मिनिट. का बरं असं मागे लागले, उद्या चालून तुम्ही प्रमोशन होईल तुमचं आणि तुम्ही क्लर्क होताल आणि तुम्हाला उद्या चालून हे टायपिंग येणं गरजेचं आहे. त्यासाठी हे अट जे आहे हे तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाची अट आहे जे कोणी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी. तर सेम या ठिकाणी सेम याला पण तसंच दिलेलं आहे. त्यानंतर लॅबोरेटरी जे आहे वैद्यकीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जे आहे याच्यासाठी S13 दिलेला आहे. खूप चांगलं स्केल आहे S13 म्हणजे सध्या जे आहे नर्सिंग ऑफिसरचं DMRचं जे स्केल आहे ते S13 आहे. तर त्यांच्यासाठी हा S13 खूप मोठा स्केल असतो, खूप चांगली या ठिकाणी सॅलरी पडते. तर पहा या ठिकाणी काय काय सांगितले, प्रेझेंट RR कोणत्या येतं, पजेस केमिस्ट्री और बायोलॉजी इन बॉटनी म्हणजेच 12वी जे आहे याचं सायन्समध्ये होणं गरजेचं होतं आणि DMLT असणं गरजेचं होतं. आता काय सांगितले, रेस्ट ॲज इट इज अगोदर जसं होतं तसं असलं पाहिजे सेम याच्यामध्ये. अँड हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर द महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल. बदल काहीच झालेलं नाही आहे, सर्व सेम आहे, फक्त रजिस्ट्रेशन कंपल्सरी महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. लॅबवाले जे कोणी लॅबोरेटरी ऑफिसर आहेत सायंटिफिक ज्यांचं लॅबोरेटरीमध्ये दिलेलं आहे सेम आहे, DMLT तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर रिझन काय, प्रेझेंटली देर इज अ प्रमोशन नो, लक्षात असू द्या, देर इज नो प्रमोशन. या ठिकाणी या पदाला तुम्हाला प्रमोशन नसल्यामुळं तुम्हाला जे आहे याचा काही उल्लेख पण केलेला नाही. स्टेटसमध्ये काय दिलेलं पहा, उपसंचालक कार्यालय स्तरावरील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यास सद्यस्थितीत पदोन्नती संधी उपलब्ध नाही. तर या ठिकाणी या पदासाठी कोणती पदोन्नती उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी या पदाला लागू होणार नाही. त्यानंतर पुढचं जे आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरच आहे, पण या ठिकाणी मलेरियाचं आहे. तर पहा, जसं MPW असतं मल्टीपर्पज वर्कर, मलेरियाचे वेगळे असतात, ठीक आहे, आणि जिल्हा परिषदचे आरोग्यसेवेअंतर्गत वेगळे असतात. तर तशा प्रकारेच या ठिकाणी सर्कलचे वेगळे आहेत जे आहे लॅबोरेटरी ऑफिसर आणि मलेरियाचे. या ठिकाणी सर्कलचे दिलेले आहेत पहा, या ठिकाणी ऑप्शन आहे सर्कल आणि हे जे आहे इकडलं मलेरिया. तर अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सेम प्रोसेस आहे, सेम सर्व गोष्टी येतं, काहीच यामध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे. पण या ठिकाणी पहा पे स्केल 13 आहे, त्या ठिकाणी डिग्री सेम सांगितली आहे, DMLT रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला सांगितलं आहे.
प्रेझेंटली देर इज ओनली प्रमोशन चॅनल फॉर मलेरिया LSO. मलेरियाचा जो आहे सुपरवायझर जे आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन वगैरे होऊ शकतं असं एवढं सांगितलेलं आहे. तेवढंच आहे, त्यामध्ये दुसरं काही नाही. LSOसाठी 40%, हेल्थ असिस्टंटसाठी 40%, डायरेक्ट रिक्रुटमेंट 20% या ठिकाणी प्रमोशन चॅनल सोडलेले आहेत. बाकी याच्यामध्ये वैयक्तिक काही नाही. उपसंचालक कार्यालयामध्ये तसं काही प्रमोशन वगैरे नाही असं या ठिकाणी उपलब्ध नाही सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे एक्सरे टेक्निशियन. एक्सरे टेक्निशियनसाठी पहा काय सांगण्यात आलेलं आहे. यांचं पे स्केल असेल S13 35,400 ते 1,12,400 हे त्यांचं वेतन श्रेणी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला सध्या जे आहे काय मागत होते त्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकलचं त्यांचं तुमचा रेडिओग्राफी किंवा बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचं जे आहे डिग्री मागत होते सध्या स्थितीमध्ये. आता रिवाईजमधून काय सांगितलं आहे, पजेसेस डिग्री ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी सेम आहे. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी पजेसेस डिग्री इन फिजिक्स केमिस्ट्री यामध्ये सेम आहे. 1 year एक्सपिरियन्स ॲज अ एक्सरे टेक्निशियन इन एनी हॉस्पिटल. एक अट ॲड केलेली आहे एक्सरे टेक्निशियनसाठी 1 yearचा एक्सपिरियन्स या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. रिझन दिलेला आहे या ठिकाणी काय, प्रेझेंट कोटा सरळ सेवा 75 होता, पदोन्नती 25 होते. रिवाईज कोटामध्ये सरळ सेवा 90% करण्यात आलेली आहे, पदोन्नती 10% करण्यात आली आहे. यामध्ये खूप मोठा हा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा एक्सरे टेक्निशियनच्या प्रमोशन स्टेटसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, पदे मंजूर आहे परंतु 27 पदे मंजूर आहे, परंतु 4च पदे मंजूर असल्याने सध्या स्थितीत फक्त 4 एक्सरे टेक्निशियन यांची पदोन्नती या ठिकाणी करण्यात येते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रेफरन्स 1 year एक्सपिरियन्स जर असेल तर त्यामध्ये. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं पॉईंट. त्यानंतर नेक्स्ट पुढचं पाहून घेऊ आपण ब्लड बँक टेक्निशियनसाठी. तर पहा ब्लड बँक टेक्निशियनमध्ये काय सांगितलं आहे, यामध्ये ब्लड बँक टेक्निशियन सेम पे स्केल S13चा आहे, जे तुम्हाला बेसिक सांगितले 35,400 ते 1,12,400 या ठिकाणी असणार आहे. सेम तुमचं अगोदर काय होतं पहा या ठिकाणी, आणि या ठिकाणी सेम करण्यात आलेलं आहे, काहीच चेंजेस केलं नाही. तर फक्त रजिस्ट्रेशन तुमचं असणं कंपल्सरी आहे. त्यामध्ये ब्लड बँक टेक्निशियनला रिझन नाही आहे आणि प्रमोशन स्टेटस नाही आहे, दोन्हीही गोष्टी यामध्ये काहीच नाही आहे. तर सेम ॲज इट इज आहे. ब्लड बँक टेक्निशियनसाठी काही चेंजेस झालेले नाही आहे, तर फक्त रजिस्ट्रेशन कंपल्सरी असू द्या असं एवढंच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बाकी यामध्ये काही जास्त रेस्ट ऑफ ऑल चेंजेस नाही येतं तुमच्या RRमध्ये ब्लड बँक टेक्निशियनसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे फार्मसी ऑफिसर. खूप महत्त्वाचं, फार्मसी पदासाठी खूप सारे विद्यार्थी आहेत जे की विचारत असतात. तर पहा या ठिकाणी फार्मसीचा आहे जे आहे 10 करण्यात आलेला आहे. तुमचं जे आहे वेतन श्रेणी जे आहे S10 असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पजेसेस डिग्री इन फार्माकोलॉजी तुमचं असणं गरजेचं आहे, रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये. त्यानंतर तुम्हाला हे सध्याचे RR आहेत जे आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला पाहायचे नवीन RRमध्ये काय दिले पहा. पहिला पॉईंट या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की हायर सेकंडरी स्कूल, ठीक आहे, म्हणजे 12वी, त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 वर्षाचा कामाचा अनुभव पण असणं गरजेचं आहे. कुठला पण असेल तर चालतं, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, ॲक्रेडिटेड वगैरे काही पण. हे पॉईंट एक. आणि दुसरा पॉईंट म्हणजे पजेसेस डिग्री इन फार्मसी फ्रॉम युनिव्हर्सिटी आणि रजिस्ट्रेशन ॲक्ट कंपल्सरी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्सची अट या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे, जे अगोदर पण होती 2 years एक्सपिरियन्स. यामध्ये थोडंसं जे पजेस डिग्री इन फार्मसी त्यामध्ये इन्स्टिट्यूशन अँड रजिस्टर्ड फार्मसी स्टेट पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट यामध्ये हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ॲक्ट, पे मॅट्रिक्स S10 अगोदर पण या ठिकाणी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे S10. ठीक आहे. त्यानंतर रिझन पहा, क्वालिफिकेशन चेंज डिग्री डिप्लोमा फार्मसी इन्स्टेड ऑफ फार्माकोलॉजी. एक पॉईंट पहा खूप महत्त्वाचा आहे, हा पॉईंट जरा पाहून घ्यावा लागेल परत सर्वांनी. हा पॉईंट पाहून घ्या, एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट सांगण्यात आलेला आहे. फार्माकोलॉजी जे डिग्रीला या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी मान्यता देत होते, ज्यामध्ये फार्माकोलॉजी आणि फार्मासिस्ट. ठीक आहे, तर यामध्ये फक्त आता फार्मसी करण्यात आलेलं आहे. क्वालिफिकेशन चेंजेस डिग्री अँड डिप्लोमा इन फार्मसी इन्स्टेड ऑफ फार्माकोलॉजी. द पे स्केल ग्रांटेड गव्हर्नमेंट लेवल इज बिंग गिवन ॲज पर द अर्लियर सर्व्हिस एंट्री रूल जे आहे. त्यानंतर हवेवर जे रिवाइज्ड सर्व्हिस एंट्री रूल ऑफ इयर 2021 शुड बी ग्रँटेड एज्युकेशनल क्वालिफिकेशन दॅट इज खाली दिलेला आहे.
तर पहा जे आहे फार्माकोलॉजीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिलं जे आहे परमिशन जे आहे देण्यात येत होतं, आता फक्त फार्मसी असं या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं. सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय 2017 अन्वये अमरावती येथे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी हे एक पद मंजूर आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे आता या अंतर्गत DDHS जे अकोला आहे या अंतर्गत प्रमोशन कुठे कुठे अवेलेबल आहे तर ते या ठिकाणी सांगत आहे. अकोला ठिकाणी ज्या अमरावती ठिकाणी प्रमोशन मंजूर आहे. जर वॅकन्सी असेल तर त्या ठिकाणी करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सिनियर फार्मसी ऑफिसर जे आहे या ठिकाणी आहे एक पद. यामध्ये काय सांगितले पहा, पे स्केल आहे ES13 ज्या या ठिकाणी फार्मसी ऑफिसरचा आहे ES10 आणि सिनियर फार्मसी ऑफिसरचा आहे ES13. तर या ठिकाणी यामध्ये चेंजेस असणार आहेत. करंटली आहे पोस्ट इज करंटली सँक्शन इन जे आहे प्रेझेंट हे जे पोस्ट आहे सिनियर फार्मसी ऑफिसर कुठं आहे तर RRH जे आहे नाशिक, त्यानंतर अमरावती. हावेवर इट इज हॅज बीन सँक्शन पर गव्हर्नमेंट रेझोल्युशन जे आहे यामध्ये अंदर या ठिकाणी हे पद आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहा परत जे प्रेझेंटमध्ये ह्या गोष्टी आहेत. तर त्यानंतर पहा रिवाइज्ड RR जे आहे सजेस्टेड RR जे आहे पजेसेस डिग्री और डिप्लोमा इन फार्मसी असणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन त्यांचं कंपल्सरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅज बीन कम्प्लिटेड कन्सिक्युटिव्ह 7 year सर्व्हिस इन अ सिनियरिटी ॲज अ फार्मसी ऑफिसर ते पद या ठिकाणी तेवढी एक गोष्ट जी आहे या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे. 7 वर्ष जर कुठं सिनियर फार्मसी ऑफिसर म्हणून काम करण्यात आलं असेल तर त्या ठिकाणी याला घेण्यात येईल. हे नवीन RR या ठिकाणी हे या पॉईंटला ॲड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रमोशन जर आहे याचं सिनियर फार्मसी ऑफिसरचं प्रमोशन क्रायटेरिया यामध्ये S10 देर विल बी ऑफिसर विल बी प्रमोटेड ॲज अ सिनियर. जे फार्मसी ऑफिसर आहे त्याचं S10 वाल्याचंच S13 होईल, 13 वाल्याचं काहीच होणार नाही, तेच फायनल असणार आहे. त्यानंतर डायटिशियनचं एक पोस्ट आहे. यामध्ये पहा याचं S14 आहे. सगळ्यात जास्त जे आहे आत्तापर्यंत जे पाहिले ते आपण S14 आहे ते डायटिशियनचंच आहे. ज्यामध्ये BSc होम सायन्स डिग्री असणं गरजेचं आहे. स्टेशनरी युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं S14 हे पे स्केल असेल. ज्यामध्ये सेम असणार आहे 1 year कंपल्सरी एक्सपिरियन्स या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे, लक्षात असू द्या. नो चेंज यामध्ये काहीच बदल नाही आहे, फक्त ॲड एक्सपिरियन्स केलेला आहे. त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक खूप महत्त्वाचं कॅडर या ठिकाणी पहा. आरोग्य पर्यवेक्षक मग एक जे आहे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा. S14 जे आहे सेकंड जे आहे डायटिशियन नंतर S14चं जे आहे आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर. काय या ठिकाणी मागितलेलं आहे पहा. सध्या आणि अगोदर काय होतं, सध्याचं काय नवीन जे आलेलं आहे पदोन्नती 100% कोटा 50% आरोग्य निरीक्षक व 50% प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्यामधून 50% या ठिकाणी जे आहे याचं रिवाइज्ड RR मध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे अगोदर वैज्ञानिक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहेत त्यांचं पण या ठिकाणी या फायदा व्हायला दिसायला लागला आहे. ठीक आहे. शॅल पजेसेस बॅचलर सायन्स डिग्री इन अ युनिव्हर्सिटी अंडर हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जाणं होणं गरजेचं आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर पोस्ट फॉर द मल्टीपर्पज वर्कर ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय. पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत होता जे आहे की MPW किंवा मग हेल्थ सुपरवायझर जे पद आहे या पदासाठी पॅरामेडिकल कोर्स लागतो का किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स लागतो का. सध्याच्या RR मध्येच ऑलरेडी आहे की आपल्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स लागेल म्हणून अप्रूव्ड बाय द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड कोर्स अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पॅरामेडिकल कोर्समध्ये नवीन RR मध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही आहे, फक्त पदोन्नतीमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. बाकी काहीच पदोन्नतीमध्ये चेंजेस नाही आहेत याच्यामध्ये. फक्त प्रमोशन स्टेटसमध्ये पहा वैद्यकीय आरोग्य या ठिकाणी काय दिले, आरोग्य पर्यवेक्षक यांची पदोन्नती ही वैद्यकीय आरोग्य अधिकारी होऊ शकते. अवैद्यकीय आरोग्य अधिकारी हा पॉईंट लक्षात असू द्या. यांना प्रमोशन आहे अवैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून. ठीक आहे. तर या ठिकाणी यांना प्रमोशन करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हा स्टॅम्प वगैरे आहे, सिग्नेचर पण आहे. थोडासा मोठा व्हिडिओ झाला विद्यार्थी मित्रांनो, पण तुमच्यामध्ये जे आहेत मोस्ट ऑफ द RR बदललेलेच आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे. त्यामध्ये
काही कारण हेल्थ डिपार्टमेंट असल्यामुळं जसं की काही पदाला प्रमोशन वगैरे कंपल्सरी देण्यात न आलेलं आहे, कारण डायटिशियन वगैरे हे पद आहे त्यांना प्रमोशन देऊन काही पुढं ठेवलेलं नाही आहे, त्यांना त्याच ठिकाणी प्रमोशन देऊन वगैरे काही दिलेलं नाही आहे. बाकी जे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल किंवा समजलं नसेल वगैरे तर परत एकदा व्हिडिओ पाहून घ्या. अन्यथा हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये लिंक असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन घेऊन हे PDF वगैरे घेऊ शकता. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, काही थोडेसे बदल झालेले आहेत, थोडेसे झालेले नाही आहेत. मोस्टली जे आहेत फार्मसीमध्ये थोडंसं, त्यानंतर मग आपलं कक्षसेवक वगैरे जे लिनन कीपर वगैरे आहे, त्यानंतर वगैरे चेंजेस केले आहेत सॅलरी वेतन श्रेणीमध्ये वगैरे. त्यानंतर मग हेल्थ सुपरवायझरमध्ये जे आहे 50% यामध्ये ॲड करण्यात आलेले, बाकी तर सेमच आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.